ओके 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 मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिश मध्ये आहे. माझ्यावर माझे को-होस्ट प्लुरल आहेत. ओमकार हॅलो म्हण. हाय गाईज, हॅलो. आणि ऑल द वे फ्रॉम इंग्लंड, कारण आमची वोट पोचली तिथपर्यंत, तुमचा लाडका आवडता वेस्ट हॅम फॅन दिविज. हॅलो गाईज. तर हा आहे आपला फ्रायडेचा स्पेशल एपिसोड. बेसिकली एक घाणेरडा प्रकार चालू केलेला आहे, म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे. आपला नाही, फ्रायडे एपिसोड हा घाणेरडा प्रकार नाहीये. ते फुटबॉल वाल्यांनी चालू केलेला एक इंटरनॅशनल ब्रेक सारखा काहीतरी फाजीलपणा चालू करायचा, म्हणजे प्लेयर्स अजून जास्त इंजर होऊन क्लब्स मध्ये जातील आणि मग प्रीमियर लीग ओपन अप होईल आणि मग अशी कोणती तरी लिव्हरपूल सारखी टीम ऑन द टॉप जाईल, कारण त्यांच्याकडे कोण इंटरनॅशनल प्लेयर्सच नाही आहेत. देश ह्या कॉन्सेप्टला ऑब्जेक्ट करतोयस का तू आता? ओके, जॉन लेनन. यु नो व्हॉट, हो, फुटबॉलच्या बाबतीत हो, तो मेला जॉन लेनन पण लिव्हरपूलचाच होता. आय थिंक दिस इज अ कॉन्स्पिरसी. त्यांना वाटतच सांगता येत नाही. ओनली गुड थिंग दॅट हॅज कम आउट ऑफ लिव्हरपूल. दिविज परत आलाय सत्ता तू, आणि आता तुला गेस्ट म्हणून नाही बोललो, तुला को होस्ट म्हणून बोललोय यावेळेस. तर काहीतरी वेगळाच एक गेम झालेला आहे इकडे, आणि असं समजू नको दॅट कम्स विथ अ सॅलरी वगैरे. तुझा म्हणजे बिफोर यू हॅव एनी एक्सपेक्टेशन आधीच सांगून ठेवतो. ऑनेस्टली आय थिंक त्याला आपण आधी पण हे सांगितलंय, पण तुला तेवढेच पैसे देणार जेवढे आम्हाला मिळतात. सो सेम मिलियन्स. इथे इक्वालिटी वगैरे आम्ही पाळतो सगळीकडे, त्यामुळे जे ₹0 मला मिळतील त्याचे 3 भाग करून आम्ही तिघांमध्ये वाटून घेऊ. सो व्हेरी नाईस, परफेक्ट. पण नाही, देयर इज कॉज फॉर सेलिब्रेशन राईट नाव, कारण मला आता एक अर्धा तासापूर्वी कोणीतरी सांगितलं की 150 सबस्क्रायबर्स झालेत युट्यूबवर. असेच 150 होत गेले तर कधीतरी 1.5 मिलियन होतील. दॅट इज 149 मोर देन मराठी वेस्ट हॅम फॅन्स इन द वर्ल्ड. फेअर इनफ. दुसरा मिळाला तर लग्न करून टाक दिवी, जेंडर बिंडर बघत बसू नको. मला इथंच राहायला लागेल, पण आय मीन विचार करू शकतो. मराठी शिकेल ती. करेक्ट, सिम्पल ॲज. एनिवे, तर इंटरनॅशनल ब्रेक झाल्यामुळे आम्ही दिविजचं लग्न वगैरे टॉपिक्सवर डिस्कशन करतो, कारण फुटबॉलमध्ये अदरवाईज काय होतच नाही, काही प्लेयर्स नाही, मॅनेजर्स नाही. पण ड्रामा नाही, इंटरनॅशनल ब्रेक असला तरी आम्हाला रेफरीज बद्दल बोलावंच लागतं, कारण इट इज ऑल अबाउट डेम. नो, द गेम इज इन द एंड अबाउट डेम. ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट दिस लेटेस्ट sensation that has come out, a video and drama that has followed. डेव्हिड कूट नावाचा एक रेफरी, ज्याने युर्गेन क्लॉप बद्दल सुंदर कविता लिहिली एका व्हिडिओमध्ये, आणि मस्त चांगल्या भाषेत त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं. कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर इझिली अवेलेबल आहे, म्हणजे कोण लपवत पण नाहीये तो. दिवेश ओमकार, कोण तुमचा मित्र तुमचा व्हिडिओ काढत असेल असा, आणि तुम्ही असं काहीतरी बोलले असेल, तर तुम्हाला राग कशावर होईल, की तुम्ही म्हटलात हे की तुमचा मित्र हरामी आहे? तर नाही, हे बघ, आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की मित्र असा हरामीपणा करतात. मग ते मित्र असे कोणाचे व्हिडिओज नाहीये तसे एकमेकांच्या फोनवरती जे कधीतरी बाहेर गेले तर हे लाईक नोकरी जाऊ शकते. 100% नोकरी जाऊ शकते. म्हणजे हे असं सगळं इतक्या ओपनली मूर्खपणा करायला हे लागायला लागतं की प्रोफेशनलिझम नसायलाच पाहिजे तुमच्यात, की नोकरी जाण्याची भीतीच नसायला पाहिजे. तर ते प्रोफेशनल्स नाहीयेत हे आपण वीक इन वीक आउट लोकांना सांगत होतो, तर ते ऑब्व्हियसली त्यांनी आता ते करून दाखवलंय. माझं सिम्पल म्हणणं आहे, पण ह्या अख्ख्या सिनेरिओ मध्ये तो चुकीचं काय बोलला हे मला दाखवा. व्हॉट डिड ही से, की ज्याच्यात तो काहीतरी अत्यंत बरोबर तर बोलतोय यार. मला वाटत ते जर्मन नव्हतं म्हणायला पाहिजे त्यांनी. जर्मन नव्हतं म्हणायला पाहिजे, मुद्दा बरोबर आहे. बघा तुम्ही पण अग्री करतात की देश हा कॉन्सेप्ट चुकीचाच आहे. नकोच आपल्याला सगळे. आपण माझ्याकडे आता एक इजिप्शियन क्लबची जर्सी आली आहे, मी दाखवणार आहे ती.
आणि हे मला माहिती आहे की हे कट नाही होणार आहे पॉडकास्ट मधनं. पण कसलं कौतुक, माझ्याकडे अजून ह्यांची FC गोवाची पण जर्सी नाहीये, पण आहे माझ्याकडे ही आता. देश सगळं इजिप्शियन झालं क्लब, रे, सच अ 20th इजिप्शियन century क्लबचे thing. रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही जर बघत असाल तर प्लीज या पॉडकास्टला स्पॉन्सर करा. हा. ओमकार, वी कॅन बी द फर्स्ट इजिप्शियन फुटबॉल लीग पॉडकास्ट जो मराठीमध्ये रन होतो. इन मराठी. पिरामिड स्कीम चालू आपण. डू नॉट रीड इट. Point being, like going back to David Cook, हे एक इंडिकेशन आहे बेसिकली टू ओपन अप इन्व्हेस्टिगेशन इन टू द एंटायर स्कॅम दॅट इज PGMOL. कारण इट इज क्वाईट ऑब्वियस की तिकडे प्रोफेशनलिझम नावाची गोष्ट नाहीच आहे. आणि हे उघड उघड आलंच आहे की त्यांच्याकडनं ते मागच्या वर्षी VARच्या वेळेला की नाही माझ्या मित्राला कसं तोंडगशी पाडू वगैरे हे सगळं झालं होतं त्यांचं. सो देर हॅव बीन मल्टिपल इन्स्टन्सेस ऑफ दिस वॉज जस्ट, आय मीन it was not something that you should be nailed to a cross for, but it's just a symptom of what is wrong with Premier League refereeing, right? आणि हे मी आता परत आर्सेन वेंगर कोट करणार आहे की का मोठ्या टुर्नामेंटच्या फायनल्सना, वर्ल्ड कपच्या फायनल्सना इंग्लिश रेफरीज नसतात, याचं उत्तर हेच आहे. आणि इट हॅज ऑलवेज लाईक, आपण किती आता हा पॉडकास्ट चालू करून 11 गेम वीक झालेत आणि आय डोंट लाईक, एकदा मी म्हणलो होतो की नाही जरा रेफरिंग यावेळेस काही बोलण्यासारखं नाहीये, तर नेक्स्ट वीक त्यांनी 4 चुकीचे रेड कार्ड दिले होते. सो इट्स जस्ट दॅट टॉकिंग पॉइंट जस्ट डझंट गो अवे की रेफरीज बद्दल बोलावंच लागतं काही करायचं नसेल तरी. Do you think they'll ever want to like completely overhaul the way refereeing works in this league? I genuinely feel की इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये पण ना युरोपियन रेफरीज आहे ना. इनफॅक्ट असा रूल पाहिजे की इफ यू आर फ्रॉम दॅट कंट्री यू शुडंट रेफरी इन दॅट कंट्री. करेक्ट. म्हणजे वादावादी नकोच, रूल्स माहिती आहेत सगळ्यांना आणि सगळे फक्त हँड जेस्चरनी सांगतायत की फाऊल झालाय का नाही झालाय, पेनल्टी मिळाली आहे का ऑफसाईड होती, हे सगळ्यासाठी आपल्याला लांबून पण कळतं ना, टीव्हीवर बघून झेंडावर धरलाय का नाही धरलाय. मी परत तेच म्हणतोय, क्रिकेटिंग सारखंच आता फॉर एक्झाम्पल क्रिकेट मॅच मध्ये पण इवन इफ आता फॉर एक्झाम्पल इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज चालू आहे वगैरे, भले एक अंपायर इंडियन असला तरी बाहेरचे असतातच ना, कोणत्या तरी वेगळ्या देशाचा असतोच एक अंपायर. असं करायला काय प्रॉब्लेम आहे? रिसेंटली त्यांनी काहीतरी नवीन टेस्ट करायचं म्हणले होते की VAR स्क्रॅप करून दोन्ही मॅनेजर्सला रिव्ह्यूज देणार. सो आय थिंक सेरी सी म्हणजे आपली 3rd लीग ऑफ इटली आणि जर्मन रेफरिंग असोसिएशननी दोघांनी आय थिंक त्याला अग्री केलं होतं की इट्स जास्त ते क्रिकेट सारखं की प्रत्येक टीमकडे 2 रिव्ह्यू असतात, तर एखाद्या पर्टिक्युलर कॉलवर मॅनेजर रिव्ह्यू घेऊ शकतो. ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती. इफ आय एम नॉट मिस्टेकन ही विमेन्स फुटबॉलमध्ये ऑलरेडी आली होती, पण ही मेन्स फुटबॉलला सिरीज सी मध्ये ट्राय करायचं म्हणत होते. तर त्याच्याबद्दल तुमचे काय थॉट्स आहेत असं मला विचारायचं होतं, इन द सेन्स दॅट गेम थोडा फ्री फ्लोईंग होईल, रेफरीजला सारखं थांबवायला लागणार नाही, दे डोंट हॅव टू गो टू द थिंग, पण दर हाफला लेटस से एक जर रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिला तर व्हॉट विल दॅट लुक लाईक? So your question itself has the problem lined out की फुटबॉल हा फ्री फ्लोईंग गेम आहे, त्याच्यात स्टॉपेजेस नॅचरली नाही आहेत एक्सेप्ट फॉर हाफ टाइम अँड फुल टाइम. म्हणजे गोल झाला तर सेलिब्रेशनला किती वेळ घ्यायचा ह्याचं एक रिझनेबल टाइम आहे की 1 मिनिटभर जातो त्याच्यात, की एका कोपऱ्यात जातात सगळे प्लेयर, एकमेकांना मिठ्या मारतात. मला माहित नाही, मी वेस्ट हॅम फॅन आहे, आमच्याकडे फार होत नाहीत या गोल वगैरे गोष्टी. सो पण ऑन अन ॲव्हरेज तुम्ही खाल्ल्यानंतर समोरची टीम तरी बघतच असाल तुम्ही सेलिब्रेट करता. तेव्हा तर टीव्ही बंद असतो, सो तेव्हा बघायचं. सेलिब्रेशन काय असतात हे तुला पाहिजे तर युट्यूबवर आहेत व्हिडिओज, लिंक्स पाठवून देतो तुला पर्सनली. तर primarily no wait let me get back to the point. The point was that because reviews cause stoppages and VAR causes stoppages, ते थोडंसं काउंटर इंट्युटिव्हच आहे फॉर फुटबॉल. What needs to happen is ऑन फील्ड रिव्ह्यू, त्यांना माइकअप करा की त्यांनी हा डिसिजन का घेतला हे आम्हाला कळू देत.
त्यांना माइकअप करा आणि लेट्स हिअर इट. ना ते जास्त इम्प्लिमेंट करा की फक्त कॅप्टन बोलणार. ते काही टीम्सचं तुम्ही करणार, काही टीम्सना तुम्ही येल्लो कार्ड देणार, काही टीम्सना नाही देणार. टाइम वेस्टिंगचा येल्लो कार्ड फॉर किकिंग द बॉल अवे 15 milliseconds आफ्टर अ फाउल इज कमिटेड और आफ्टर द विसल इज ब्लोन, वर्सेस कधी कधी तुम्ही ऑफसाईड फ्लॅग लाईन्समननी रेज केलेला असताना यू लेट द प्ले गो ऑन. त्या परवाच्या चेल्सी आर्सेनल गेम मध्ये निकोलस जॅक्सन यार्ड्स ऑफ साईड होता. इट वॉजंट लाईक बघू ठीक आहे नंतर VAR बघेल असं पण नव्हतं. ही वॉज यार्ड्स ऑफ साईड. दे लेट हिम कम्प्लीट द मूव्ह. अ गुड 15 seconds वर लॉस्ट टू इट. आणि लाईक द बॉल एंडेड द बॅक ऑफ द नेट. मग तो रायानी परत आणून ठेवला. आणि हा टाइम वेस्टिंग नाहीये का? आणि ह्याची पेनल्टी आणि त्यामध्ये जर इंजुरी झाली इन दॅट टाइम, इफ अ प्लेअर गेट्स इंजर्ड, तर मग हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? बरोबर. जे तू लाईक यू आर गोइंग बॅक टू द जॉर्डन पिकफोर्ड अँड व्हर्जिल व्हॅन डायक फॉर विच इन्सिडेंट डेव्हिड कूट वॉज द रेफरी. सो तर तोच प्रॉब्लेम आहे त्याचा की मॅनेजर रिव्ह्यूज येस आय थिंक इट विल मेक इट मोर नाही, कारण ऑनेस्टली अ गेम इज डिसाइडेड बिटवीन 3 big decisions इन एनी गेम. की मायनर ऑफसाईड होता त्यामुळे आम्ही 2-1 हरलो, जी मॅच आम्ही ड्रॉ करणार होतो, किंवा असाच काहीतरी रिझल्ट होतो. इट्स नेव्हर अ पॉइंट ऑफ कंटेन्शन वेन इट्स अ 5-0, राईट? की नाही खरं तर आम्ही 4-0च हरणार होतो असं कोणीच म्हणत नाही. So it's always that one decision in tight games that is going here or there. Okay, let's say 2-2 रिव्ह्यू दिले तर त्यात किती वेळ जाणार आहे, कितीदा घेतील ते? कारण त्यांच्याकडे अगेन द रिव्ह्यू इज बेस्ड ऑन, कारण क्रिकेटमध्ये जेव्हा रिव्ह्यू घ्यायची वेळ येते तेव्हा ऑन फील्ड प्लेयर्सच घेऊ शकतात. पीपल हू हॅव ऍक्सेस टू अ टेलिव्हिजन कॅनॉट डू इट. मॅनेजर्स विल हॅव ऍक्सेस टू अ टेलिव्हिजन. कारण द मोमेंट यू से की त्यांना रिव्ह्यू घ्यायचा आहे तिथे तो एक माणूस स्क्रीन घेऊन बसणार आहे. बरोबर. तर त्याच्यात ते ओके आहे का की ती इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे का? तर इन द केस ऑफ फेअरनेस हो आहे, पण तुम्हाला ऑन ग्राउंड असताना तो ऍडव्हान्टेज द्यायचा आहे का टीम्सना? तर मला वाटतं की हो, जर गेम आपल्याला फेअर करायचा तर हो, लेट टीम्स चॅलेंज डिसिजन्स अँड लेट देम डू इट. त्याच्यात वेळ वाया जाणार आहे का? तर वेळ वाया नाही जाणार आहे. हा नंतरचा जो वेळ वाया जातो की हे खरं तर झालंच नव्हतं वगैरे, मग रेड कार्ड्सना अपील करून परत मॅच सस्पेन्शन काढून घ्यायचे, बट दॅट गेम इज ऑलरेडी अफेक्टेड. आणि मग पॉडकास्टवर 15 मिनिटं ह्याच्याबद्दल बोलणं ते पण टाइम वेस्टिंग होऊनच जातं. हो, मला येल्लो कार्ड देतोयस का तू? टाइम वेस्टिंगचा नाही, वॉर्निंग आहे, पण फेअर वॉर्निंग आहे. फक्त आर्सेनल प्लेयर्सना मिळते ती. नाही, मला पण तेच म्हणतो की रेफरिंग हॅज टू बी, आय मीन माइक देम अप, सिम्पल एज दॅट. ते लेट द एंटायर स्टेडियम हिअर व्हॉट दे आर टॉकिंग, whatever bullshit that is happening between the two. नाही रे बाळा, तू बरोबर आहे, नाही तू बरोबर आहे. प्रॉपर प्रोटोकॉल्स इन प्लेस. हे बोलायचं एवढंच बोलायचं बस. तिकडे अगेन आय एम ब्रिंगिंग दॅट सेम टॉपिक अगेन अँड अगेन अप. क्रिकेटमध्ये जसं प्रोटोकॉल आहे की पहिला नो बॉल आहे का, नाही चेक, ओके मूव्ह नेक्स्ट. मग स्निकोमीटरवर बॅटला लागले का, नाही, ओके मूव्ह नेक्स्ट. नाव शो मी दिस बेल्स क्लिपिंग, नाव युअर ऑन कॅमेरा, नाव गिव्ह द डिसिजन. हे सगळे प्रोटोकॉल्स इन प्लेस आहे. कधी त्याचं फर्स्ट नावाने बोलत नाही किंवा मेट किंवा ब्रो वगैरे काही फालतूगिरी चालूच नसते ती. नाही, आणि ऍट द सेम टाइम तू म्हणलास तसं क्रिकेटच्या बाबतीत कितीतरी फॅक्टर्स आहेत ना फॉर वन काइंड ऑफ, की नो बॉल होता का, बॅट लागली आहे का, पॅड आधी लागलाय का, कॅच क्लीन आहे का, आणि त्यानंतर इफ इट्स एन LBW मध्ये लाईन कुठे आहे आणि प्रेडिक्टेड लाईन कुठे आहे आणि इम्पॅक्ट कुठे आहे आणि पिच कुठे झाला होता. हे इतके सगळे फॅक्टर्स आहेत. फुटबॉल मधले मोस्ट ऑफ द डिसिजन्स आर लाईनच्या या बाजूला आहे का त्या बाजूला आहे, आणि बॉलला पाय लागतोय का नाही लागत आहे, हात लागतोय का नाही लागत आहे. आणि ते सुद्धा अगेन इट इज अ पर्सन्स डिस्क्रेशन की लाईक फॉर समथिंग लाईक अ हँडबॉल पेनल्टी, इज द बॉल मुव्हिंग टुवर्ड्स द हँड और इज द हँड मुव्हिंग टुवर्ड्स द बॉल. हा एक कायमचं डिबेट असतं की ते करायचंय का नाही. इन जनरल हे सोपं करण्यासाठी असं करूयात की बॉलला हात लागला की पेनल्टी आहे, कुठेही लागला तर. म्हणजे तुझा हात तुझ्या पाठीला लागलेला असताना मागे बॉल बसला तर पेनल्टी आहे तर आहे. मग हा रूल करूयात आणि सगळेजण फॉलो करूयात. नाही तर डेलिबरेट आहे का नाही एखादी गोष्ट, हे जजमेंट कॉल आहे. And for that you need people who are good at making judgment calls, which these people are not. I mean, a video was leaked, so clearly they are not at all good at judgments.
ऑल्सो आय हॅव अ फिलिंग की मायकल ऑलिव्हरचा असा एक व्हिडिओ असणार आणि तो तिथे आहे सौदीमध्ये कुठेतरी आहे हा व्हिडिओ. त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये. हावर्ड वेबचं पण असणार. आय एम 100% शुअर. आणि सरप्राइझिंगली आता वन ऑफ द व्हेरी मेनी थिंग्स आय कांट वेट फॉर दॅट गॅलेगर कोण तो टाकल्या रेफरी टू कम ऑन. हा डर्मट, मराठीत डर्मटलेला. आय कांट वेट फॉर हिम to give a justification for this video. There is a justification for this video. No? That this video was it's a private conversation between two people that has now been made for public consumption. There is a justification for this video. Shows your bias. But म्हणजे I will also say this, right? की who like आपल्यापैकी कोण आहे जो at some point तुमच्या coworkersला शिव्या दिल्या नाहीयेत in the comfort of your own home. म्हणजे आय सर्टनली नो की मी ओमकारला कितीतरी शिव्या दिल्या ज्या मी त्याच्याबरोबर काम करायचो आणि त्यातले कुठलेच व्हिडिओ लीक झाले नाहीयेत. बट माझं म्हणणं तेच आहे की तू ओमकारला शिव्या देत असशील पण तू ओमकारच्या कामावर डायरेक्ट इम्पॅक्ट करणारं काम नाही करणार आहेस ना. युअर डिसिजन्स आर नॉट गोइंग टू अफेक्ट हिज जॉब बेसिकली. तू त्याला शिव्या घाल. सो देर इज अ हायरार्की इन प्लेस. ते HR पॉलिसीज सारखं आहे रे की अरे आपल्याला भरपूर माहिती आहेत मॅनेजर्स आणि कलिग्स मध्ये काय चालू असतं. एथिकली इज इट राईट? नो, बिकॉज देर इज अ पोझिशन ऑफ पॉवर अँड रेफरीज डू हॅव दॅट पोझिशन ऑफ पॉवर. दे कॅन डिसाइड हाऊ द क्लब कॅन गो फॉरवर्ड और बॅकवर्ड और बेसिकली हू कॅन विन. सो ते डायनामिक्सच वेगळे आहेत. तर देर इज नो जस्टिफिकेशन फॉर दिस. म्हणजे कितीही तुम्ही ते व्हाईट वॉश करायचा प्रयत्न करा ते नाही जमणार आहे. आणि सडनली जे एव्हर वोकल गॅरी नेव्हिल माणूस आहे तो सडनली शांत का झालाय मला माहित नाही. म्हणजे त्याचा फोन पडलाय वाटतं पाण्यात कुठेतरी, नाहीतर हगल्या मुतल्या पारल्याला त्याचे ट्विट्स असतात. तो आय थिंक तो व्हिडिओ लूपवर लावून ठेवलाय त्यांनी त्यामुळे तो दुसरं काहीच करत नाही. सडनली ते काय, कारण रेफरीज आल्यावर ते पहिले असतात डिफेंड करायला. पण इट इज क्वाईट एव्हिडंट दॅट इट इज गेटिंग करप्ट ॲट दिस पॉइंट. म्हणजे दिस इज एक गरज होती अशा व्हिडिओ बाहेर यायची असं क्लिअर आहे. करप्ट अगेन करप्ट इज स्टिल अ लॉंग थिंग. दिस इज नॉट समवन हु इज I don't think he's been paid by someone to call like have an opinion about this. मी ethically corrupt म्हणतो. Ethically corrupt म्हणतो. Corrupt just like the ineptitude is too much for something that as a business also this league is such a big brand with so much money at stake and the reward is so big, right, for every win and for every table position that आणि ते खूप खालपर्यंत जातं. म्हणजे आपण बऱ्याचदा विचार करताना हे करतो की अरे प्रॉब्ली ते लाईक इफ व्हॅन डायक इज नॉट इंजर्ड इन दॅट ऑफसाइड वाला टॅकल आणि पिकफोर्ड गेट सेंट ऑफ, लिव्हरपूल विन दॅट गेम, दे हॅव व्हॅन डायक, दे विन द लीग. ओके, आपण तिथपर्यंत विचार करतो की दुसरी टीम पहिली येऊ शकली असती, पाचवी टीम चौथी येऊ शकली असती आणि चॅम्पियन्स लीग मिळालं असतं वगैरे. आपण हा विचार नाही करत की देर इज दिस, ते खाली पण तेच होत असतं कायम आणि कुठली तरी टीम 17वीच्या जागी 18वी येते त्याच्यामुळे आणि त्यांना नेक्स्ट वर्षी लीगचे जे पैसे आहेत ते नाही मिळत आणि तिथे तो प्रॉब्लेम सुरू होतो. आणि दोज आर द वन्स दॅट ऑलवेज गेट लेफ्ट आउट ऑफ द डिस्कोर्स व्हेन इट हॅपन्स. की म्हणजे एक चुकीची शिट्टी कुड मीन अ डिफरंट टीम गेटिंग रेलिगेटेड. म्हणजे तो बटरफ्लाय इफेक्ट इज इन्सेन. मध्यंतरी जेव्हा ते ॲस्टन विलाचा इश्यू झाला होता गोल लाईन वरनं क्लिअर करण्याचा आणि ॲस्टन विलाच्या याच्यावरनं गोल लाईन चाललीच नाही अपॅरेंटली ऑर समथिंग लाईक दॅट. तर दॅट वॉज बेसिकली इट. म्हणजे दॅट वॉज द फायनल नेल ऑन द कॉफिन फॉर दी अदर टीम. जे ॲस्टन विला रेलिगेट होणं एक्सपेक्टेड होतं ते आज कुठं आहेत. इट्स आय नो देर आर अ मिलियन अदर थिंग्स दॅट त्याच्यामुळे होतं. पण ही पण एक गोष्ट आहे आणि that kind of lucky break is, I mean, it's not fair, but it exists. So मला वाटतंय आय थिंक ऍज अ सोल्युशन मी हे प्रपोज करू इच्छितो. ऐकतच असतील FA वाले आपला पॉडकास्ट, त्यामुळे ते इम्प्लिमेंटही पुढच्या 2-3 इंटरनॅशनल ब्रेकचे 2 आठवडे मिळाले तर हे करूनच टाका की आता असलेल्या सगळ्या रेफरीजना वाळत टाका कुठेतरी आणि जर्मनीहूनच इम्पोर्ट करा नवीन रेफरीज.
ज्या देशाला शिव्या घातल्या त्या देशावरनच रेफरी जायचे. म्हणजे आता तर तुमचा मॅनेजर पण आहे जर्मन. हा करेक्ट. कोणाचा काय इंग्लंडचा. ओ अरे हा, इंग्लंडचा. इंग्लंडचा. तुमचा म्हणजे त्यांचा म्हणजे तुमचा खरं म्हणजे आमचा. नाही हे बघ, माझं सिम्पल म्हणणं आहे, डेव्हिड कूटला हा माझा पर्सनल मेसेज आहे. डेव्या, मी काय म्हणतो, तू बोललास ते अगदी बरोबर बोललायस, फक्त थोडं ना जरा विचार कुठे बोलतो याच्याबद्दल विचार करायला पाहिजे होता. एवढाच मुद्दा आहे. तुझं चुकलं नाहीये, मी परत सांगतो तुला, तुझं बरोबर आहे. फक्त पर्सनली आवडलास तो मला, प्रोफेशनली तुझा जॉब गेला. सॉरी, आय अंडरस्टँड. ऑल्सो शुक्रवारी मोकळा असशील तर ये, हवं तर गप्पा मारू थोड्या. हा रेकॉर्ड करतो. आता आय थिंक द बेस्ट थिंग दॅट कॅन कम आउट ऑफ इट इज हिम गेटिंग अ पॉडकास्ट, कारण क्लिअरली ही लाइक्स टॉकिंग ऑन कॅमेरा. नाहीतर त्याचं आहे करिअर, बिग बॉस वगैरे तिकडचं जे काय असतं ते. नाईस. मस्त बॅड डिसिजन्स पॉडकास्ट नावाचा पॉडकास्ट काढ. आय एम अ सेलिब्रिटी, गेट मी आउट ऑफ हिअर असं काहीतरी शो आहे ना त्यांचा, काहीतरी जंगलात टाकतात का काहीतरी. करेक्ट. कुठला तरी रिडेम्पशन उलट पाहिजे ना, त्याला सांगायला पाहिजे हा शो साठी आहे, तुला जंगलात टाकतो आणि रॅन्डम अमेझॉन वर टाकून दिला. हो देखो हा कॅमेरा आहे वगैरे. किंवा जनरल लाइप्झिग मध्ये सोडून देऊयात त्याला असं वाटतं. पण मजा. हा ऍक्च्युली तिकडे जर्मन ब्लॅक फॉरेस्ट कडे गाईज आपण खूप वेळ बोललोय एका माणसाच्या करिअर बद्दल. तुला तो आणि एवढं करून एवढ्या सगळ्या वेळात आपण एकही डेव्हिड कुठला हा विनोद केलाच नाहीये. So we'll move on to a segment which is our favorite segment. जेव्हा आपण तिच्या विचारात तिघही रेमिनिसेन्स करतो. आता सेम असते, वेगळी असते, काय सांगता येत नाही. तुला ती आठवते का ती? आपण काय ठरवलेलं आहे ओमकार, तुला ती आठवते का ती या सेगमेंटला? यावेळेस ऑनेस्टली स्कोर लाईन नाही घ्यायचं ठरलं होतं आपलं, पण तरी आपण एक काहीतरी थीम ठरवूयात. या अर्थी मी थोडंसं तुम्हाला सरप्राईज करायचं ठरवलंय. आय एम गोइंग टू पुट यू इन अ स्पॉट आणि लेट्स सी व्हॉट हॅपन्स, राईट? सो तुम्हाला ती आठवते का ती, ह्याच्यात तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ती आठवते का ती ज्या मॅचमुळे तुम्ही प्रीमियर लीगच्या प्रेमात पडले? हो. हे मे बी खूप आधीच आहे. मला मॅच, एक्झॅक्ट मॅच जेन्युइनली नाही आठवत. आठवत असेल कारण आताच एक 7-8 वर्षापूर्वीच आहे सगळं. माझे यू से दॅट, पण फनीली इनफ हो, कारण माझी खूप रिसेंट आहे मेमरी. अर्थात इट्स द वेस्ट हॅम मॅच. इट्स द लास्ट गेम ॲट अपटन पार्क. वेस्ट हॅम 3 आणि मँचेस्टर युनायटेड 2 असा गेम झाला होता. आणि दॅट वॉज प्री पायट एकतर, दॅट वॉज जस्ट इन द पायट काइंड ऑफ एरा. आणि अनबिलिव्हेबल सीन्स, म्हणजे ज्याला अख्ख्या एका ग्राउंडला, ज्याला 100 वर्षाची हिस्ट्री आहे, त्याला इतकी फेरीटेल एंडिंग मिळू शकते फॉर अ क्लब लाईक वेस्ट हॅम अगेन्स्ट ऍट द एंड ऑफ द डे अ गार्गॅन्च्युअन क्लब जसा मँचेस्टर युनायटेड आहे. सो वेल, तर दॅट वॉज स्पेशल. इफ आय एम नॉट मिस्टेकन, माझ्या मते ऑग्बॉनानी गोल मारला होता, हेडेड गोल मारला होता ऑग्बॉनानी ऑफ अ कॉर्नर. शेवटचा विन्स्टन रीडचा गोल आहे. शेवटचा विन्स्टन रीडचा गोल आहे. पण ऑग्बॉनाचा एक गोल आहे का त्याच्यात, का ओबियांगचा गोल आहे? नाही, वेस्ट हॅम गोल्स आर स्कोर्ड बाय इन द 10th minute डियाफ्रा साखो. करेक्ट. अ सर्टन, काय माहिती काय झालं त्या प्लेयरचं, मिखाईल आंतोनियो, हू मेड इट 2-all. I remember. Yeah, Michail Antonio making it 2-all in the 76th minute is when I started watching the game. Yes. नोटिफिकेशन आल्यानंतर मी मॅच लावली, कारण लेट चालू होती रात्री. आणि मला आठवतच नाही गेम, बघितली कारण त्यानंतर मला, बिकॉज द लास्ट टाइम आय रिमेंबर्ड समवन चेंजिंग अ स्टेडियम वॉज द लास्ट गेम ॲट हायबरी, जी आर्सेनल
Of course. बिगन होती. And that was the Thierry Henry hat trick and then kissing the Highbury pitch. Yes. Yeah. So मला ते परत होताना दिसत होतं म्हणून मी ते बघणार होतो. बट आय हॅड समथिंग गोइंग ऑन अँड आय हॅड समथिंग द नेक्स्ट डे. सो मी बघणार नव्हतो ती मॅच आणि म्हटलं युनायटेडच आहे परत काय होणार वगैरे. पण द मोमेंट ही इक्वलाइज मी म्हटलं हे काढतायत आज मॅच. स्पेशल आहे. आणि आय एम शुअर की तो कॉर्नरचाच गोल होता शेवटचा. इन ट्रू वेस्ट हॅम युनायटेड फॅशन that big teams dominate. I'm trying to find the video right now. Let's see. म्हणजे it was such a special moment. अर्थात there are many instances, you know, जेव्हा तुम्ही छोटा क्लब असता तेव्हा there is also a smaller selection की that you can think about that Payet free kick Dahiyaच्या against मारलेली. That was unreal. That is still shown as like a highlight reel in a म्हणजे इट्स द प्रीमियर लीगच्या सीव्ही मध्ये येते ती फ्री किक. अर्थात. आणि इवन मोर रिसेंटली तुम्ही परत तेच की तुम्ही प्रीमियर लीगच्या एकदाच प्रेमात पडत नाही, तुम्ही सारखे प्रेमात पडता. विच इज दॅट 2020 गेम अगेन्स्ट टॉटनम जी 3-3 झाली होती. ती आपण आय थिंक वी वर टॉकिंग टू इच अदर व्हाईल दॅट. येस वी वर. जे म्हणजे अर्थात ऑफकोर्स बिकॉज इट्स अगेन्स्ट टॉटनम इट्स स्पेशल. पण 80 मिनिट तुम्ही खेळून 3-0 डाऊन असताना तुम्ही इक्वलाइज करणं गेम हे फक्त टॉटनमच्या अगेन्स्ट शक्य आहे एकतर. आणि इट्स सरप्राइजिंगली टॉटनम हॅज क्लिअरली नॉट ग्रोन अप, कारण ते आज पण शक्य आहे टॉटनमच्या अगेन्स्ट. करेक्ट. पुढची मॅच जिंकतायत ते. ओके, ते आत्ताच हरलेत. हो. आणि सिटीच्या अगेन्स्टच आहे इफ आय एम नॉट रॉंग. हाय का? वी हॅव टू कीप गोइंग. कम ऑन यू स्पर्स. मला म्हणजे मी असं प्रेमात पडलेलो हे आठवत नाहीये, पण आय थिंक दिस इज 2000-2001. मला आता एक्झॅक्ट हे पण नाही आठवत. इट वॉज ऑब्विसली आर्सेनल युनायटेड. तेव्हा दोनच, आणि तेव्हा असे युनायटेडचे असे टोळी भरून फॅन्स असायची आणि ऑब्विसली असेच टोळी भरूनच आम्ही बघत होतो ती मॅच. आणि हू एल्स बट किंग ऑनरी टू स्कोर द ओनली गोल ऑफ द मॅच. 1-0. आय थिंक ही 2000 चीच मॅच आहे इफ आय एम नॉट रॉंग. Is it that त्यांनी back to the goal like the touch? Barthez. No, I don't think so. This is that game. Yeah, that was away. He home game. That was away, yes. That was away. He home game hoti. But that goal also was like ह्याच्यासारखा फ्री फ्लोईंग फुटबॉलर येणार का परत? मला नाही वाटत. आय मीन अगेन दिस कम्स बॅक टू प्लेयर प्रोफाईल म्हटलं तर ऑनरी सारखा फ्री फ्लोईंग फुटबॉलर मला नाही सापडला या लीग मध्ये ऑनेस्टली. म्हणजे जो सगळं करू शकतो. त्या नंतर बेसिकली आफ्टर हिम वॉज वेन रोनाल्डो अँड मेसी पीक्ड, राईट? या लाईक त्याचा डिक्लाइन 2007, 8, 9 and that's when these two were at the top of their game. आणि त्या दोघांच्या ग्रेटनेस मध्ये त्याचं ग्रेटनेस कुठेतरी लपतं, बट ही इज अप देअर विथ देम असं माझं. आय एम टेलिंग यू द सेम थिंग. दिस गाय ऑब्जेक्टिव्ह मत आहे माझं की नाही 100%. एकतर त्याचा ऑराच म्हणजे त्याला बघूनच जी तंतरायची लोकांची. आय मीन डिफेंडर्स हॅव सेड इट ऑन द रेकॉर्ड की seeing Henry in full sleeves and wearing the gloves, we knew we were going to have a tough time. Like it म्हणजे the thing is that man carried something. जर कोणाला तरी म्हणलास की हा जो प्लेयर आहे हा फ्रान्स मधनं निघालेला सगळ्यात चांगला प्लेयर आहे, इट्स डिबेटेबल, बट यू वुडंट बी लाईक no one is going to call you crazy to say it. No. People are allowed to throw a Zidane in your face, but correct. Exactly. But okay, I'll ask you this thing. It's that greatness is like, see, there are things that Zidane can do that Henry can't, but there are also things that Henry can do that Zidane can't. Of course. Like Henryचा जो एक फ्लेअर होता, Zidane was, I would call him more Germanic in his approach. म्हणजे ठक मला माहितीये, हे मला माहितीये हे असं होणार आहे. ऑनरी वॉज लाईक अ फ्री, लाईक ऑनरी पण जर्मनिक पण बर्लिनचा, की आर्टिस्ट होता तो, की मला माहितीये मी काहीतरी कलरफुल करणार आहे आणि ते आर्ट पीस लोक बघणार आहे वर्षानुवर्ष.
नाही आणि ते तो हे होता ना रे की like there is this the aura that he carries. Like one of my favorite Henry moments is that retaken free kick. I think we've discussed this ही on the वाली ओके podcast. होती का? ही वाली ओके होती का? was that slow enough for you? असं तो त्या रेफरीला म्हणला आफ्टर रिटेकिंग अ फ्री किक, जी त्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मारली होती, पण रेफरी म्हणला नाही यार, ते समोरच्यांची तयारी नव्हती. पण समोरच्यांची तयारी कधीच नसते थियरी ऑनरीला फेस करायची, हे तो विसरला. तेव्हापासून रेफरीचा प्रॉब्लेम आहे हे मी सांगू इच्छितो. ते तर मला माहितीच आहे. ते आम्हाला माहितीच आहे. आम्ही वी आर एट द एंड ऑफ अ 49 अनबीटन 50th गेम. तर एनिवे हा सडनली ऑनरी प्रेझिंग हे का झाला माहित नाही, बट या आय मीन more than a match, that person made me fall in love. I mean, obviously there is Bergkamp also. I'm not saying Bergkamp is not there, but Bergkamp is like first crush, like, and then Henry is like पहला प्यार, कि ए पागल बना दिया ये आदमी ने, तसं झालेलं आहे. So it's not a match for me, it's a player. की ह्या दोघांनी माझ्यासाठी असा म्हणजे माझं कम्प्लीट फुटबॉलला बघायचा नजरियाच बदलून टाकला. आणि टू सम लेवल त्याने इंग्लिश फुटबॉलचा नजरिया बदलून टाकला. हो, आणि आय थिंक टू अ लार्ज एक्सटेंट वेंगर इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट लिटल बिट ऑफ युरोप कमिंग टू इंग्लिश फुटबॉल. की नाही गाईज, लाईक आपल्या हाफ मधनं बॉल हवेत मारून पुढे जाऊन स्ट्रायकरनी गोल मारणं च्या पलीकडे पण खेळता येऊ शकतो हा गेम. आणि मूर्खातच काढलं होतं त्याला बर्कॅम्पला इंग्लंडला आणल्याबद्दल, ऑनरीला इंग्लंडला आणल्याबद्दल, की अरे हा काय आहे, हा जॅपनीज लीग मधला मॅनेजर काय करत सुटलाय. आणि मग त्यांनी ऑनरी इंट्रोड्यूस केला, ऑनरी इंट्रोड्यूस केला, बर्कॅम्प इंट्रोड्यूस केला, क्रिएटिन इंट्रोड्यूस केलं, आणि नाउ वी हॅव दिस, राईट. सो त्याने कॉन्सेप्ट ऑफ डाएट इंट्रोड्यूस केला इंग्लिश प्रीमियर लीग. एक्झॅक्टली, हे लोकांना माहित नाहीये. हा काळ होता जेव्हा लोक काहीही खायचे आणि फुटबॉल खेळायला यायचे. टोनी ॲडम्स ची दारू सोडवली. त्यांना चॉकलेट खायला अलाउड नव्हतं माहितीये का, त्याच्यावर भांडायचं ते. बट या आय मीन, सो ती आठवते का ती नाही, आपण होच तो आठवता का तो, ते सगळे आठवतात का तेव्हाचे ते लोक, ते सगळे आठवतात झालेलं. नाईस. ऑल्सो मी हे नाही करणार, कारण आय हॅड अ हेड स्टार्ट ऑन दिस टॉपिक. तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला कोणती मॅच हे केलेलीस तरी. फॉर मी अगेन इट्स नॉट अ गेम, कारण माझं तेच झालं. लाईक आय कॅन टेल यू अ स्टोरी अबाउट माय फ्रेंड. माझ्या कॉलेजमधला खूप चांगला मित्र आहे विनायक म्हणून. मी विनायक हाय, तू बघत असशील तर, तो आता बँगलोरला असतो. पण तो एक दिवशी मला काहीच आयडिया नव्हती. मी 17-18 वर्षाचा होतो आणि मला हे व्हायचं होतं, कॉपीरायटर. कारण मला असे फन 6 शब्दांमध्ये काहीतरी लिहिलं आणि थंड मतलब कोका कोला झालं वगैरे, हे मला करायला खूप आवडायचं. की आपण काहीतरी फनी लिहितो आणि त्याची ऍड होते वगैरे, हे मला करायचं होतं. पण तो एक दिवशी मला म्हणाला की ऐक ना, इथे आपण एक फिल्म फेस्टिवल आहे, त्याला जाऊयात का. तर तो मला हात धरून घेऊन गेला, आणि दॅट्स हाऊ आय फाउंड दिस लाईक entire treasure chest of what world cinema is. And now you know what kind of a person I am because of that. And what Vinayak did to me with films, Dennis Bergkamp did to me with football. कारण 1998 च्या वर्ल्ड कप, I think I've said this before also, but 1998 ची क्वार्टर फायनल विथ अर्जेंटिना, they were 1-1 हॉलंड आणि अर्जेंटिना. आणि अरे सम 80+ मिनिट्स मध्ये there was just this असा लॉंग बॉल जो हवेतून आला होता, आणि दॅट वन टच, आय एम नॉट इवन शुअर आय रिमेंबर द गोल, बट आय रिमेंबर दॅट टच. की या स्पीडने येणारा फुटबॉल असा थांबवता येतो, आणि हे करायला काय काय लागत असेल. त्याने फिजिक्स डिफाय केलेलं म्हणजे बेसिकली. येस. मी आता ऍक्च्युली आपल्याला जर एक चांगला कट मिळाला तर मी हे दाखवणार आहे तुम्हाला तो. आणि दॅट अनदर स्टोरी ऑफ इट इज दॅट मी क्रिकेटचे कार्ड्स कलेक्ट करायचो, ते सेंटर फ्रेश बरोबर जे मिळायचे ते. तर एकदा माझं आईशी भांडण झालं होतं, आणि नेक्स्ट डे तिने ते भांडण मिटवायला म्हणून ती माझ्यासाठी, तिला वाटलं की अरे हा कार्ड घेतो तर आपण ह्याच्यासाठी घेऊया. अँड शी फॉरगॉट द नेम ऑफ द च्युइंग गम दॅट ज्याच्याबरोबर क्रिकेटचे स्टिकर्स मिळतात.
तर तिने जाऊन अरे ते स्टिकर मिळतात ते च्युइंगम दे असं केलं दुकानाकडे. तर त्यांनी पण कुठलं तरी त्याला सुचलं ते दिलं, ज्याच्याबरोबर फुटबॉलचे कार्ड मिळायचे. अँड द फर्स्ट कार्ड शी गॉट मी वॉज ऑल्सो डेनिस बर्गकॅम्प. क्या बात. वा वा वा. हँग ऑन. It's this one. हो कमाल. क्या बात है, कमाल. So this is my first ever time seeing the Arsenal anywhere in the world. On this card, the JVC वाला 97-98 होम किट आहे ते. म्हटलं हा तर तोच आहे ज्यांनी पायानी बॉल अडवला होता असा. अँड देन वन थिंग लेड टू अनदर समहाव. त्यानंतर एका वर्षाने वगैरे केबल आलं असेल माझ्याकडे. दॅट्स व्हेन आय स्टार्टेड वॉचिंग देम. एनिवेज आता आपण भरपूर काय काय आठवणी केल्या, भरपूर रँट्स पण केलेले. तर हा एपिसोड इथेच एंड झालेला आहे. बट आम्ही नेक्स्ट वीक ट्युजडेला पण एपिसोड नवीन घेऊन येणार आहोत. सो यू डोंट हॅव टू वरी. इंटरनॅशनल ब्रेक असला तरीही, म्हणजे इंटरनॅशनल ब्रेक असला तरी रेफरीजची कामं आहेत. रेफरीजना कामावरनं काढलेल्या, आम्हाला कामावरनं नाही काढलं. आम्हाला काम करावं लागतं तरी अजूनही, आणि रेफरीजपेक्षा जास्त एफिशियंटली. सो ट्युजडेला पण आम्ही एक नवीन एपिसोड घेऊन येणार आहोत, जिथे पण अशाच गप्पा टप्पा टाइमपास जनरल रँट, रेफरी बद्दल अर्ध्या तासाचा रँट नाही पण जनरल गप्पा गोष्टी करू. आणि आमच्याकडे 2-3 सरप्राईज एलिमेंट्स पण आणायचं ठरवलेलं आहे आम्ही. सो ट्युजडेचा एपिसोड एक्स्ट्रा स्पेशल असणार आहे. दिविज परत येणार आहे त्या एपिसोडला. सो दिविज, तुला काय अनाउन्समेंट करायचे आहेत का? नाही, तुम्हाला जर मी आवडत नसेन तर टफ लक. आणि बघत राहा, मला सांगा प्लीज कॉमेंट्स मध्ये की हा मूर्ख वेस्ट हॅम फॅन मला नको आहे. पण एंगेज करत राहा, कॉन्स्टंटली बघत राहा सगळे. ओमकार, तुला काय अनाउन्समेंट करायची का? आपल्याकडे अनाउन्समेंट मला असं वाटतंय की मला आता एवढीच अनाउन्समेंट करायची वाटते की मंगळवारचा एपिसोड जो आहे ना गाईज, तो नक्की बघा. कारण त्यात जी मी अनाउन्समेंट करणार आहे तुम्ही वेडे होणार. वेडे. एक्सटेंडेड सीटी आहे. तर ऍज युजल तुम्हाला माहिती आहे काय करायचं. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना तुमच्या आई बाबांना पाठवा. हे बघा, परत फुटबॉल बद्दल बोलायला आले, बघा तुम्ही नीट बघा. तुमच्या आजूबाजूला जेवढे लोक असतात त्यांना त्यांचा फोन घ्या हातात आणि डायरेक्ट सबस्क्राईब. आम्ही लिटरली तसे सबस्क्राईब करतो. लिटरली लोकांच्या फोन्स घेतो हातात आणि म्हणतो हे बघा सबस्क्राईब करा. तर तसेच सबस्क्रिप्शन वाढवत राहा. तुमचे जसे जसे सबस्क्रिप्शन नंबर्स वाढतात तसं तसं आम्हाला चांगलं वाटतं. आमची एक FPL लीग पण आहे जे खूप जबराट चालू आहे सध्या. सो तुम्ही त्याला पण जॉईन करू शकता. त्याची लिंक खालती दिलेली आहे. आमचा इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यावर भरपूर काय काय नवीन गोष्टी होणार आहेत. आता त्या पण आम्ही अनाऊन्स करू ट्युजडेला काय काय होणार आहे ते. तर त्याला पण फॉलो करा. आणि ऍट द एंड ऑफ एव्हरी पॉडकास्ट जे आम्ही म्हणतो ते, व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? ऐकू येत आहे तुला? एको येतोय. आदित्य काहीतरी बोल ना थोडं. आता येतोय का ऐकू? हॅलो हॅलो हॅलो. लास्ट एक चेक आदित्य. चला रे, लवकर करा रे. मला आता कूट किती सुखात झोपलेला आहे असं कळतंय आणि मी इथे काही गुन्हे न करता 1:30 वाजता पॉडकास्ट रेकॉर्ड करतो. ओव्हरऑल तुला असं नाही का वाटत की स्पोर्ट्स प्रोग्रामिंग मधलं सिनेमॅटोग्राफीचे दर्जे जरा कमी झालेत? 346 minutes later. हे सगळं कट होणार आहे माहिती आहे ना तुम्हाला? ओ शिट. ऍडिशनली एकतर मला अजून चॅम्पियन्स लीगची जी कॉमेंट्री असते ना, ती आय थिंक जगातली सर्वात बोरिंग कॉमेंट्री आहे. आम्ही एकतर 1:30 वाजता जागे होऊन बघतोय ना मॅच. तुमच्या इथे 1:30 नाही वाजलेत ना, तुम्हाला कोणा उठवायचं नाहीये. मग याच्यासाठी एक सिम्पल सोल्युशन आहे. पेटिशन काढूया, नवज्योत सिंग सिद्धू फॉर कॉमेंट्री ऑफ चॅम्पियन्स लीग. इट विल सॉल्व्ह द इश्यू. याहून चांगलं पेटिशन मला सुचतंय, आम्हाला करू दे आहे.